रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण ढोकळे कोलशेत रोडवरतीच एव्हरेस्टवर्ल्ड नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्या एव्हरेस्टवर्ल्ड कॉम्प्लेक्समध्ये ग्राउंड प्लस 29 माळ्याची लॅव्हेंडर अँड ॲस्पिन नावाची एक बिल्डिंग आहे। ही जर बिल्डिंगचा आपण विचार केला साधारणतः 10 ते 12 वर्ष जुनी ही बिल्डिंग असणार आहे आणि ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सध्या चालू नाही आहे, पण सुविधा आहेत। पण सध्या काही कारणास्तव कोरोनानंतर हे बंद झालेला कार्यक्रम आहे। अजून येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये हा सगळा कार्यक्रम त्यांचा चालूही होईल। ज्या लोकांसाठी मला असं वाटते की 1 BHK फ्लॅट बघितला आहे पण 1 BHK मध्ये परिवार भागत नाही, थोडंसं मोठं घर हवं आहे, त्यांच्यासाठी हा 570 कार्पेट असणारा 2 BHK फ्लॅट आहे। 570 फ्लॅटची साईज बीच मस्त चांगली आहे, हाय राईज आणि एकदम वरच्याच फ्लोअरला फ्लॅट आहे। खरं तर तुम्ही माझ्यावरती एक फॅन आहे, तुम्ही बघू शकता, तो फॅनही बिना लाईटीचाच हलतोय, म्हणजे बिना लाईटीचा फिरतोय। आपण काही त्याच्यात अजून फॅन चालू केलेला नाही आहे। तर मला असं वाटते हवेशीर आणि उजेड जर बघितलं तर घरामध्ये तुम्हाला चांगला उजेड मिळेल। मेंटेनन्सचा जर समजा आपण विचार केला तर मेंटेनन्सही याचा 5,500 रुपये मेंटेनन्स आहे आणि आपल्याला याच्यासोबत एक पार्किंगही मिळेल। ठाणा स्टेशनपासून जर अंतराचा आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असणार आहे। जे नमो सेंट्रल पार्क झालेले त्या नमो सेंट्रल पार्कच्या जस्ट अपोजिट साईडला हे कॉम्प्लेक्स असणार आहे। भाजीपाला, डॉक्टर, शाळा ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे। सिटी फ्लोची बस, ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची बस किंवा मग ॲटो रिक्षा वगैरे या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला इकडं मिळतीलच। आणि साधारणतः जर अशा घराचं रेंट आपण विचार केला तर जर इन्व्हेस्टमेंट पर्पजने जरी घेतलं तर 27,000 ते 28,000 रुपये सध्या ह्या फ्लॅटला आपल्याला रेंटही मिळू शकतं। तर हा फ्लॅट कसा आहे, याचं लेआउट काय सिस्टममध्ये आहे, तर मी तुम्हाला छोटासा प्रयत्न करतो दाखवण्याचा। खरं तर ज्यावेळेला हा फ्लॅट आपण बघितला तर आपण मोबाईलच्या कंपासद्वारे जर बघितलं तर नॉर्थ आणि ईस्ट बाहेर जाताना आहे आणि आतमध्ये येताना साऊथ वेस्ट असणार आहे। आणि विशेष म्हणजे ह्या घरामध्ये काय होतं आहे की बघा, घर तर हे आपलं तसं बघितलं तर ओरिजिनल घर आपलं इथपासून चालू होते, पण मग मी जर ह्या घराच्या बाहेर आलो तर हा जो मोकळा एवढी मोठी जागा आहे, काही लोकांनी तुम्हाला दाखवतो मी, काही लोकांनी असे दरवाजे पण बनवून, म्हणजे इथे दरवाजे बनवून घेतलेत जेणेकरून हा स्पेस त्यांच्या घराच्या आतमध्ये काउंट होतो। आणि इथे आला तर तुम्हाला ह्या साईडला 2 लिफ्ट मिळतील आणि पलीकडे पण घर आहे, इकडे पण, म्हणजे 2 आणि 2 4 ते 5 घरं तुम्हाला एका फ्लोअरवरती आहेत। आणि परत ही तुमची ही लॉबी असणार आहे। मग आपण ह्या घरामध्ये ज्यावेळेला इथपासून चालू होतं हे आपलं घर, हे आपल्या सेपरेट आणि एकदम वेगळं आहे। तर इथं आल्यानंतर तुम्हाला चौरस असा एक हॉल मिळतो जो चौकोनमध्ये आहे, एकदम बघा, एकदम परफेक्ट चौकोनमध्ये आहे। आणि इकडनं जर बघितलं तर खूप चांगलं ऊन तुम्हाला इकडनं मिळतं आणि इकडनं ज्यावेळेला तुम्ही बघणार तर जर दूरवरपत तुम्ही बघितलं तर ते लेक दिसतोय तुम्हाला, कल्पतरू नमो सेंट्रल पार्कचा तो लेक तुमच्या घरामधनं तुम्हाला इथून दिसतो, पण ते लांब बघावं लागणार, पण दिसतो। आणि समोर जर तुम्ही बघितलं तर हे वाधवा सॉलिटेअर नावाचं जे कॉम्प्लेक्स आहे ते दिसते, पण आपण हाय राईज फ्लोअरवरती आहोत त्याच्यामुळे बघा इथे हवा म्हणा किंवा मग हे जे उजेड आहे ते खूप चांगल्या पद्धतीचा, अशा पद्धतीचा हॉल आहे। इकडे बघा खूप मोठं असं TV युनिट तुम्ही सेट करू शकता, म्हणजे इथून तिथपर्यंत तुमचं TV युनिट होईल। अधिक हा तुमचं तुम्हाला हॉल वापरायला मिळेल। आणि ह्या साईडला तुम्ही जर आलात तर चांगलं प्रशस्त मोठं असं किचन तुम्हाला इथे मिळतं, जे असं उजेड आहे किचनमध्ये पण। आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला प्रॉपर वॉशिंग मशीनसाठी इथे पॉईंट दिलेला, आतमध्येच दिलेला आहे। आणि मग किचनमधनं ज्यावेळेला आपण पुढच्या साईडला जाणार आहोत तर पुढच्या साईडला आल्यानंतर तुम्हाला इथे आपण थांबलो तर हे कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट जे आपण समजणार ते ह्या साईडला आहे। असं चांगलं आहे ते फ्लॅट, चांगला आहे। आपल्याला कामाची म्हटलं तर तुम्हाला थोडीफार गरज आहे जर फॉल सेलिंग करायची असेल तर। अदरवाईज फर्निचरमध्ये तुम्ही बघू शकता मस्तपैकी मोठं स्टोरेज, एक कपाट ह्या साईडला बनवलेलं आहे। ह्या साईडला वरती स्टोरेज आहे आणि इथे बघा तुम्ही बेड चांगला मोठा, आणि बेड टाकून पण पलीकडल्या साईडला पण जागा तुम्हाला शिल्लक आहे। ह्या साईडला 2-3 फूट जागा आहे, इकडे तुम्हाला 4 फूट जागा आहे। आणि बघा हे दुपारच्या वेळेला आपण आत्ता आहोत 1:30ला, तर हे तुमचं ऊन तुमच्या इथपर्यंत आलेलं आहे। म्हणजे अशा पद्धतीचं एकदम उजेडामध्ये आपण कोणतीच लाईट आता सध्या लावलेली नाही आहे, जे आहे ते आपण दाखवतोय। आणि नंतर ज्यावेळेला आपण इथे येतो त्यावेळेला परत इथं एक तुमचं बेडरूम आहे। ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर ह्या मालकाने इथे कपाटं वगैरे मस्त बनवलेले आहेत। आणि कपाटाच्या ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथे परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट मस्त
बनवलेलं आहे. ह्या साईडला पण जागा आहे, तुम्हाला वॉशिंग हँडवॉश वगैरे करण्यासाठी मोठी स्पेस आहे इथे पण. तर अशा पद्धतीचं हे घर आहे. आणि जर तुम्ही बेडरूमचा जर विचार केला तर यांनी हे आता सध्या बेड लावला, तो डिस्मेंटल केला आहे. तर पण जागा याच्यात पण चांगला मोठा बेडरूम तुम्हाला इकडनं मिळतो. विंडो AC आहे, कारण 2017च्या अगोदरची बिल्डिंग असणार आहे. ह्याच्यात पण जर तुम्ही उजेडाचा विचार केला तर प्रॉपरली उजेड प्रॉपरली येतो. म्हणजे तुम्हाला इथे हवेचा आणि प्रकाशाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांचं जेमतेम बिल्डर आहे आणि ढोकळे कोलशेत रोडलाच आपल्याला राहायचं आहे अशाच लोकांसाठी, आणि एखादं छोटं मोठं म्हणजे जर 4-5 लोकांचं कुटुंब, 5-6 लोकांचं कुटुंब असलं तरी तिथे ॲडजस्टमेंट, किंवा भाऊ असतील बाबा 2 वेगवेगळे रूम्स पाहिजे किंवा म्हणजे त्या पद्धतीनं मला असं वाटतं हे घर चांगलं असू शकतं. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो, कारण आपल्याकडे चावी पडलेली आहे. ह्या मालकांनी आपल्याला सांगताना साधारणतः 92 लाख रुपये कोट करा सांगितलं आहे, आणि समोर बसून आपण 2-3 लाख रुपये 2-4 लाख रुपये कमी करण्याचा प्रयत्न करू असं त्यांनीच सांगितलेलं आहे. बरं, याची OC CC हे सगळं कम्प्लीटेड आहे, सोसायटी झालेली आहे, त्याच्यामुळे इथे त्या पद्धतीचं सगळं जर लिगलच्या हिशोबाने गेलं तर सगळीकडनं सगळं परफेक्ट आहे. कोणत्याही बँकेकडनं आपण लोन घ्यायला गेलात तर ते लोन आपल्याला नक्की इथे मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशाच पद्धतीचे आम्ही नवीन फ्लॅट रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुमच्याच ह्या आशीर्वादामुळे मला असं वाटतं आम्ही मुद्दाम काही ना काही रोज शोधतो आणि रोज तुमच्या पुढे सादर करतो. मला असं वाटतं तुम्हा सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच आवडत असतील, कारण मीही मोजकेच चांगले फ्लॅट काढण्याचा प्रयत्न करतो. मालकाशी जाऊन भेटून परत चर्चा करून त्यांच्याशी कन्व्हिन्स करून त्यांना आजूबाजूच्या एरियातला रेट सांगून त्याच्याच नंतर हा फ्लॅट आपण काढायला घेतो. मग त्यातनं मी तुम्हाला सांगितलं, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं की काही लोक गोष्टी ऐकतात, काही लोक गोष्टी ऐकत नाही. 90 ते 95% लोकांना आजूबाजूचा सगळा परिसर सांगितल्यानंतर, आपला 17-18 वर्षाचा अनुभव सांगितल्यानंतर ते म्हणतात हातून म्हणते ते बरोबर आहे. पण 5-10% लोक असे आहेत की नाही, ते त्यांच्या पद्धतीनं मला नाही, आम्हाला असंच पाहिजे, आम्हाला हाच रेट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर त्याच्यासाठी माझा त्याच्यावरती कंट्रोल नक्कीच नाही आहे. DN साबळेचे ते फ्लॅट नाही इथं, भगवंताची कृपेने बाकीच्या लोकांचे सगळ्यांचे फ्लॅट आहेत. सो माझी जिथपर्यंत ताकद लागते तेवढी ताकद मी लावायचा नक्की प्रयत्न करतो. त्यातनं जरी समजा माझ्या काही चुका होत असतील तर मला असं वाटतं तुम्ही तुमच्या पदरात ह्या माझ्या चुका घ्या. माझ्याकडनं मी चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. अशीच कृपादृष्टी आमच्यावरती ठेवा, हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.